जय मूल्यनिवासी साथियों, आजचा हा आपला कार्यक्रम सिंहगड सोसायटी या ठिकाणी बहुजन समाज परिवर्तन संघ प्रकाशजी पंडित यांच्या नेतृत्वाखाली जे आपण 2023 पासून सुरुवात केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण दर रविवारी बुधवारामध्ये गेलं पाहिजे. तर त्या बाबासाहेबांनी आपल्या दिलेला संदेश हा अंमलात आणून आचरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हा कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की आपण विचाराची देवाणघेवाण होते आणि हा कार्यक्रम पाहून आपल्या देशातील, राज्यातील सर्वांनी असा प्रयत्न केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवायची असेल तर केवळ आपण डोक्यावर घेऊन नाचून होणार नाही, तर बाबासाहेबांनी दिलेला संदेश वाचून डोक्यात घेऊन आचरण करून तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ आणि कृती केली तर बाबासाहेब जिवंत, संविधान जिवंत, तर तुम्ही आम्ही जिवंत. अन्यथा आपण गुलाम आहोत आणि गुलामी आपली वाट पाहत आहे. म्हणून काळाची गरज आहे. आपण मतभेद चपला बुटासारखे बाहेर सोडून आपण एकत्र आले पाहिजे. तर आजचा हा आपला 31व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज आपल्या मागे आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीचा कार्यक्रम घेतला. तर आपण 2 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत आपल्या प्रमुख बहुजन समाजाचे महामानव आहोत त्यांच्या जयंती दिनांचा, स्मृतिदिनाचा अल्प परिचय आपल्याला करून देत आहे. कारण का की हा अल्प परिचय आपण ऐकून बहुजन समाजाचे जे महामानव आहेत त्यांचा सर्च करून आपण आपल्या समाजामध्ये जागृती करावी आणि बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, म्हणजे समाज जोडण्याचं कार्य केलं पाहिजे. आणि कार्य ज्या दिवशी आपण हे कार्य कराल तर आपण या दुःखातून मुक्ती, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की तुमची दुःखातून मुक्ती तुम्हीच करू शकता, कुणी येणार नाही. मग ही काळाची गरज आहे, ते आपल्याला परिचय करून देत आहे. 1 ऑगस्ट 1918 राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांनी आदेश दिला की घुमती जाती लोकांना जी पहिली परंपरा होती की हाजरी देण्याची, तर ती प्रथा बंद करायचा आदेश दिला. आणि 1 ऑगस्ट 1920 लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. 3 ऑगस्ट 1900 मध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती आणि राष्ट्रसंत सावतामाळी यांचा समृद्ध दिन आहे. आणि 6 ऑगस्ट 1920 बहिष्कृत वर्गाची पंढरपूर येथे जाहीर सभा. आणि 7 ऑगस्ट 1942 ला दिल्ली या ठिकाणी कामगार मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे 4थी मजूर परिषदचं उद्घाटन. आणि 7 ऑगस्ट राष्ट्रसंत नरहरी सुनार यांची जयंती. 8 ऑगस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत परिषद 1930 साली झाली. आणि 9 ऑगस्ट हा जागतिक मूलनिवासी दिन 1994 पासून 9 ऑगस्ट 1994. आणि क्रांतिकारक लिंगायत शरण नुलिया चंदैया यांची जयंती. आणि 10 तारखेला 10 ऑगस्ट 1656 छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी करणारे क्रांतीवीर गोविंद गायकवाड यांची जयंती आहे. की जे भीमा कोरेगावच्या बाजूला वडबुद्रुक आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांचा अंतिम संस्कार त्यांनी आपल्या जागेमध्ये केलेला आहे. तेच गोविंद गोपाळ गायकवाड. वीरांगना फुलनदेवी 10 ऑगस्ट 1963 यांची फुलनदेवी यांची जयंती. आणि 10 ऑगस्ट 1951 ला हिंदू कोड बिल विधेयकच्या संदर्भामध्ये जवाहरलाल नेहरूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्र दिलं. आणि 12 ऑगस्ट 1948 ला हिंदू कोड बिल मध्ये बदल करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारे
संसदेमध्ये प्रस्तावित बिल सादर केले. 13 ऑगस्ट 1795 रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा समृद्धी दिन. आणि 14 ऑगस्ट 1931 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबईच्या मनी भवनमध्ये मोहनचंद करमचंद यांच्याशी भेट. आणि 15 ऑगस्ट 1922 ला वामनदादा कर्डक यांची जयंती, की त्यांनी देशभर महाराष्ट्र राज्यात मानवतावादी बहुजन महासमाजातील पुरुष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात नेण्याचं काम मान्यवर वामनदादा कर्डक यांनी केलं आहे. आणि 1936 स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना आणि जाहीर सभा. आणि सगळ्यात महत्वाचं की जे लोक आपल्या देशातील अंधभक्त म्हणायला हरकत नाही की 15 ऑगस्ट 1947 ला आपली सगळ्यात जास्त चर्चा ह्याच विषयावर होणार आहे आजच्या. तर असं आपल्याला सांगितलं जातं की भारत देश आपला स्वतंत्र झाला. अशा लोकांची मला कीव करावीशी वाटते. बघा, मुख्य प्राणी ते मग मांजर असो, कुत्रा असो, वाघ असो, सिंह असो, ते 2-4 पावलं पुढे चालतात आणि परत मागे वळून बघतात. 2-4 पावलं पुढे चालले की परत असे मागे इकडे तिकडं माझ्यावर कुणी हल्ला तर करीत नाही ना, त्याचे व्हेरिफिकेशन करतात, पडताळणी करतात. पण जगातला मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे. आज आपण पाहत आहोत की कित्येक शोध लागले, पण आपल्या देशातील लोक त्याचे समीक्षा चिंतन व्हेरिफिकेशन करताना आपल्याला दिसत नाही. आपला शत्रू, मी वारंवार सांगतो की 24 तास षड्यंत्र करण्यामध्ये व्यस्त असतो. आणि आपला बहुजन समाज नशापाणी करून, नशापाणी काही एका प्रकारची नसते, नशा ही अंधविश्वासाची पण असते, कर्मकांडाची पण असते आणि अज्ञानाची पण असते. प्रत्येकाला वेगवेगळे छंद मध्ये त्यांनी गुंतवून टाकलंय, पण त्याला त्याची जाणीव होत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या भाषेमध्ये की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, तेव्हा तो बंड करून उठेल. मग आज आपला समाज हा दिसत आहे. कशावरचा परिणाम आहे? बाबासाहेबांना सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. समाज आपल्याला संविधान येण्याच्या अगोदर शिक्षणाचा अधिकारच नव्हता, आणि आज आपल्याला अधिकार. आज बरेच लोक होतात ही जी प्रगती झालेली आहे, बदल झालेला आहे, हे फक्त हे 70-75 वर्षाचा काळ आहे. पण त्यांना हे माहिती नाही की 70-75 काय होतं बा. अगोदरच्या काळामध्ये काय होतं? मनुस्मृती होती. म्हणजे लिहायचा अधिकार नाही, वाचायचं नाही, बोलायचं नाही. आणि नंतर जे 1950 ला अंमलात आलं, स्वीकारलं 26 जानेवारी 1949 ला अंमलात आणलं, 50 ला 26 जानेवारीला. आणि म्हणून तेव्हापासून आता 25 वर्ष झालेले आहेत, आणि म्हणून हा बदल दिसत आहे. पण आता हे सुद्धा शत्रूला पाहत नाही, म्हणून शाळा बंद करत आहेत. तर हा इतिहास आहे. सांगायला म्हटलं तर आता दिवस पुरणार नाहीत. आपल्याला अखंड हरिनामासाठी सत्य घ्यावं लागतील. तर म्हणून वेळेच्या अभावी, कारण आपल्या समाजाला ऐकायची सवय नाही. म्हणून आपण आजचा जे विषय आपला की आपला भारत देश स्वतंत्र झालेला नसून हा सत्ता हस्तांतरण, की ज्याप्रमाणे एक फार आपल्याला उदाहरण देतो की आर्मी मधला सैनिक असो, बॉर्डरवरला असो, किंवा सिक्युरिटी गार्ड पासून घेतो, की जोपर्यंत त्या पॉइंट वरती जिथं ड्युटी दिलेली नेमलेला माणूस आहे, सिक्युरिटी गार्ड असो का आर्मी असो, जोपर्यंत त्या ठिकाणी दुसरा रिलिव्हर म्हणजे त्याला ड्युटी सोडणारा येत नाही, तोपर्यंत त्याला पॉइंट सोडून जाता येत नाही. मग त्याला पूर्ण दिवस जे काय घडलेलं आहे त्या आपल्या 8 घंटे ड्युटीच्या काळातलं ते सगळं सांगावं लागतं. आणि त्यावेळेस ओके म्हणून त्यावेळेस त्याचे लोक समजलं ते मग चार्ज घेणारा देणारा असा असतो. लोक असेल तर काही ठिकाणी असते, काही ठिकाणी नसतं. आपल्याला समजावून सांगतोय तसं हे सत्ता हस्तांतरण. विदेशी इंग्रजी गेले, त्या ठिकाणी विदेशी ब्राह्मण आले, हाच बदल आहे. आणि आपले लोक बिस्किट खाऊ खाऊ, गोळ्या खाऊ खाऊ, घोषणा देऊ देऊ, घोषणा दुश्मनाच्या आपल्याला सांगितलंच नाही. म्हणून तो आपल्याला पुढच्या याच्यात मी सविस्तर सांगणारच आहे.
म्हणून आपण आजचा जो काय हे इथपर्यंत आपण ओळख करून दिलेली आहे. आणि 16 तारखेला बघा, ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है, हा नारा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी बघा तथाकथित स्वातंत्र्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर रॅली काढली 16 ऑगस्ट 1947ला. बघा 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं म्हणतात आणि 16 ऑगस्टला त्यांनी निषेध मोर्चा काढला. ती बी किती षडयंत्र त्या दुश्मन, त्यांना दुश्मन नव्हते का? 1.5 दिवस शाळा भाऊ अण्णाभाऊजी साठे शिकले, यांना त्या कळालं की आपला देश आझाद झालेला नाहीये. आझादी त्यांना मिळाली, त्यांना म्हणजे कोणाला? विदेशी बनावणारा. वो आझाद हो गए. त्यांच्या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये आहेत, केवळ एकच हिंदीमध्ये आहे. का तर ही हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे आणि जगातली ही समस्या सर्व देशाची आहे, म्हणून त्यांनी हिंदी दिली. बघा किती तर्क वितर्क, किती हे त्यांना दृष्टी होती. आणि म्हणून आणि आज 17 ऑगस्ट बघा आजचा दिन की 1932ला कम्युनल अवॉर्ड अर्थात जातीय निवाडाची घोषणा 1932ला मूलनिवासी बहुजन समाजाचा म्हणजे खरं स्वातंत्र्य याद्वारे केलंय. आणि त्या ठिकाणी गांधीजींनी विरोध दर्शवला, लक्षात घ्या, गोलमेज परिषदेमध्ये. आणि 17 ऑगस्ट 1936 मुंबईच्या सभामध्ये वेतन संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण झालं. तर हा असा अल्पाचा परिचय झालेला आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो की आपल्या देशामध्ये बघा सर्वात महत्वाचं काय होतं की आपल्या देशामध्ये 2 आंदोलन चालू होती आतापर्यंत. फक्त आपल्या देशामध्ये आम्हाला अभिमान आहे, शालूट जे हे बहुजन समाजाला जोडण्याचं कार्य करतात, SC ST OBC मायनॉरिटी आणि धर्मपरिवर्तित मुनिवासी लोकांना, अर्थात हे भामशेप नावाचं संघटन आहे. आणि भामशेप हे कोणालाही कळत नाही. ज्यांना आपला स्वतःचा मेंदू आहे, बुद्धीचा विचार करतो, तर्कवितर्क करतो, व्हेरिफिकेशन करतो, पडताळणी करतो, अशाच माणसाला भामशेप कळतं. ते 1 आणि 2 दिवसामध्ये कळत नाही. तर त्यांचा विचारधारा डोक्यात घेऊन आचरण करून त्याची शहानिशा पडताळणी, खरं खोटं काय तपासावं लागतं. बुद्धाने जे सांगितलं का, मी सांगतो म्हणून ऐकू नका, तुमच्या बुद्धीला पडलं तर स्वीकार, अन्यथा स्वीकारू नका. तसं ते भामशेप पुरावे अगोदर घेतो आणि मगच सांगतो, पुराव्यासहित सांगतो. म्हणून आपल्याला बघा की आपल्या देशामध्ये 2 आंदोलन होते. कोणते? तर आपल्याला एकच सांगितलं. कोणी सांगितलं की स्वातंत्र्याचे आंदोलन, का भारत देशातून इंग्रज आपल्याला हाकलले पाहिजे, ते विदेशी आहेत म्हणून. पण त्यांनी हे सांगितलं नाही की मूलनिवासी महापुरुषाचे स्वातंत्र्याचे आंदोलन कशासाठी? तर युरोशियन ब्राह्मणाच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी. तर आपण गुलाम कोणाचे होतो? अगोदर इंग्रज आपल्या देशामध्ये आले, का ब्राह्मण आले, पण ब्राह्मणांनी ताकाला जायचं, गाडगाला पाहायचं, ही त्यांची संस्कार आहेत, संस्कृती आहे, परंपरा आहे. ते कधीच इमानदार नाहीत. तुम्हाला आधी सांगितलं मी की ते 24 तास षडयंत्र करतात. का? त्यांच्याकडे बळ नाहीये. काय? त्यांच्याकडं छळ, कपट, षडयंत्र हे आहे, इमानदारी नाहीये. आणि त्यांनी जे खोटं बोल म्हणजे लुटून बोल, ते आजही आहे. आपले अंधभक्त आहेत, ते लोक विचार करत नाहीत आणि त्यांना ते पटत नाही. तर बघा, तर सुरुवात आपल्याला सांगतोय मी की राष्ट्रपिता महात्माजी ज्योतिरावजी फुले यांनी बहुजन समाजाचे स्वातंत्र्याचे आंदोलन 1848ला सुरू केले. तब्बल 21 वर्षांनी मोहनचंद करमचंद गांधीचा जन्म, बघा तारीख सांगालो, 2 ऑक्टोबर 1869 साल झाला. आणि महत्वाचे म्हणजे की ज्यावेळी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले बहुजन समाजाचे स्वातंत्र्य आंदोलन चालित होते, तेव्हा बाळ गंगाधर टिळक केवळ 8 वर्षाचे होते. टिळकाचा जन्म 23 जुलै 1856 साला झाला. त्या काळात टिळक 2रीला किंवा 3रीला शिकत असतील. हा एक झाला. आणि गांधीचा कधी जन्म सांगितलं तुम्हाला मी की 21 वर्षांनी, जेव्हा राष्ट्रपिता महात्माजी फुले आंदोलन चालत होते तेव्हा 21 वर्षांनी मोहनचंद करमचंदाचा जन्म झाला. आणि आपल्याला काय सांगितलं की गांधीजीनं देशाला स्वातंत्र्य दिलं. त्याच्या आधी चळवळ कोणता जबाबली? राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे सांगितलंच नाही. कारण का सांगितले नाही? कारण असं आहे की मूलनिवासी बहुजन स्वातंत्र्याचे आंदोलन कशासाठी? तर युरोशियन ब्राह्मणाच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी. तर आपल्याला त्यांच्यासमोर प्रश्न पडलाय की आता आंदोलन 2 आहेत. तर ह्या लोकांनी बदमाशी केली
की खरं कळू द्यायचं नाही. फक्त यांना आपले लोक भोळेशंकर लोक आहेत. म्हणजे हो इंग्रजाला हे करायचं, आपल्याला आता स्वतंत्र करायचं. मग मला सांगा, आजही आपल्या हजारो समस्या शत्रू निर्माण करत आहे. त्यांनी हे सांगितलं का की आम्ही विदेशी आहोत? आता एखादा किती पागल माणूस असू द्या, आणि त्याला मग हे म्हणा ही दगड घे का कुऱ्हाड घे आणि तुझ्या पायावर दगड घालून तोडतो, हे कर, तोडील का तू? कदापि करणार नाही. तसे तर हे स्वतः बघा त्यांनी नेतृत्व केलं, आणि त्यांनी काय केलं? दिशाभूल. आणि म्हणून मी फसवणूक केली. आणि बघा विशेष महत्वाचा पॉईंट आहे पाहिजे, जगातला सर्वात मोठा महाभ्रम घोटाळा आहे की आपल्या देशातील एकच संघटन आहे की ते भामशेप नावाचं, की तो सत्य इतिहास सांगून आपल्या देशातील एससी एसटी ओबीसी धर्मपरिवर्तित बहुजन समाजाला आपल्या महामानवाची विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करून जागृत करत आहे. आणि बरोबर आहे. आणि त्यांना निनम्र अभिवादन, क्रांतिकारक आपला शालूट करतो मी. बांधवांनो, तर अशा पद्धतीनं बघा वेळ आपल्यासाठी थांबत नाही. आणि म्हणून की माझी आपल्याला विनंती आहे की जास्त आपण वेळ घेणार नाही, कारण आपण एकमेकांसाठी थांबू शकतो, वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाही. ही काळाची गरज आहे. आणि म्हणून की शत्रूंनी जी जागृती होत आहे बघा, किती लोकांना माहिती आहे आमच्या समाजाचं संघटन, पण त्याच्यामध्ये तोडाफोड करत, काही खरेदी विक्री केली, तोडाफोड करत प्रयत्न, खूप प्रयत्न केला, पण त्याला ना अजिबात आतापर्यंत यश आलेलं नाहीये. तर समाज आपला दिवसेदिवस भामशेप संघटन हे वाढत जात आहे आणि अपयशी ठरले. आणि म्हणून त्यांनी आता वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून 24 तास व्यस्त आहेत आपलं हे संघटन तोडण्यासाठी. परेशान आहेत. एवढे ते विदेशी शत्रू ब्राह्मण एवढे घाबरलेले आहेत. यासाठी आपल्याला पुरावा देतो, त्यासाठी आपल्याला भूतकाळातला इतिहास वाचावा लागेल. बाबासाहेबांनी सांगितलं की जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून आपण भूतकाळ पाहिल्याशिवाय आपलं भविष्य निर्माण करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला भूतकाळात जाऊन तुम्हाला मी याचा स्मरण करून पुरावा देण्याचा मी संकल्प करतो. आपण एक एक शब्दाकडे लक्ष द्यावं. बघा भूतकाळाचा इतिहास काय, मी आपल्या भारत देशावर, बरोबर आहे, इंग्रज येण्याच्या अगोदर, ब्राह्मण येण्याच्या अगोदर मोगल आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज ब्राह्मण झाले, आले, लुटून गेले. पण युरोशियन ब्राह्मण सर्वांच्या अगोदर आले, पण ते आपल्या देशामध्ये आले, त्यांनी त्यांची ओळख लपून ठेवली. जास्त खोलात न जाता महत्वाचे मुद्दे पॉइंट सांगतो. मोगलांनी आपल्या देशावर 650 वर्षे राज्य केलं. इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले. आणि त्या काळात या युरोशियन ब्राह्मणांनी ना स्वातंत्र्याचे जन आंदोलन केले नाही, का हिंदू धर्म खात्यात म्हणजे धोक्यात नाही. त्यांच्यानंतर जे आपल्यामध्ये एक स्वातंत्र्य केलं, काँग्रेसने सुरुवात चालवली. तर का सुरू केली? त्याचे 2 कारण आहेत. बघा 1885 ला टिळक, गोखले, आगरकर, चटर्जी आहेत ना, हे ब्राह्मण, यांनी नॅशनल काँग्रेस स्थापन केले. का? तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी स्वातंत्र्याचे आंदोलन ही स्थापनाच्या अगोदर सुरुवात केली दाबण्यासाठी. लक्षात घ्या. आणि म्हणून ते एक संघटन झालं. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काय कारण केले, तुम्हाला मी ते 3 कारण येतं की त्यांनी इंग्रजांना भारत देशातून का जा म्हणले. पुढे ऐका कान देऊन, लक्ष द्या, कान देऊन ऐका, बरोबर आहे. त्या काळात आणि मग इंग्रज आपल्याला सांगतात की ते स्वतंत्र झाला. बघा त्याच्यानंतर काँग्रेसचं राज्य आपल्या देशावर 65 वर्ष होते. तेव्हा हिंदू खतऱ्यात नव्हता, धोक्यात नव्हता, बरोबर आहे. मग 11 वर्ष झाली आता भाजप हे संघटन हिंदुत्ववादी आहे. केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे. तर खत्र बघा, अधिकारी त्यांचं, सगळं त्यांचंच. काय म्हणतात ते, हिंदू खत्र्यात आहे. सरकार त्यांचं, राज्य त्यांचं, तरी खत्र्यात आहे. आजचं हे विचार करासारखं आहे का नाही, पडतं का म्हणाला. आणि म्हणून साथियो की युरोशियन ब्राह्मणांनी इंग्रजांच्या राजवटीत इंग्रजांचं स्वातंत्र्य आंदोलन सुरू केले का, याची 3 कारणे आहेत. नंबर 1, बघा कान देऊ नये का, इसवी सन 1774 ला नंदकुमार देव
या युरोशियन ब्राह्मणास इंग्रजांनी कंपनी ऍक्ट म्हणजे इंग्रजी कायद्यानुसार फाशी दिली. आणि भारताच्या इतिहासात युरोशियन ब्राह्मणाला फाशी देण्याची ही पहिलीच घटना. त्यामुळे सर्व ब्राह्मण समाज हादरला, खवळला आणि ब्राह्मण हे दुष्ट बैमान आणखी इतर गुन्हे करणाऱ्यावर युरोशियन ब्राह्मणास शिक्षा करतील आणि तीही फाशीची शिक्षा करतील. अशाने ब्राह्मण समाज भले होणार नाही, म्हणून इंग्रज भारतातून गेले पाहिजे अशी भूमिका घेतली. कारण ब्राह्मणाचा कायदा मनुस्मृती म्हणजे बीपीसी, ब्राह्मीण पिनल कोड, बरोबर आहे. आणि ब्राह्मणाने कोणताही मोठा गुन्हा केला तर अपराध काय आहे, मनुस्मृतीनुसार त्याची ब्राह्मणाला फक्त शेंडी कापण्याची शिक्षा होती. किती मोठ्यात मोठा गुन्हा केला तरी त्यांच्या जे बीपीसी आहे, ब्राह्मण पिनल कोड म्हणजे मनुस्मृती, त्यात असं आहे की त्यांनी कुठलाही मोठा गुन्हा केला तर त्याची फक्त शेंडी काढायची एवढी त्यांना शिक्षा होती. बाकी तुम्हाला जर डीप मध्ये जायचं मनुस्मृती वाचा, तुमच्या लक्षात येऊन जाईल बाबासाहेब मनुस्मृती का जाळली. ह्या कारणामुळेच की ते माणसाला माणूस नाही तर ते जनावराला बाकी सगळं हे करतात, पण आम्ही माणसं असून आपला कुठलाही अधिकार नाही. महिलेचं कसं शोषण आहे तर याचा 85% समाजाचं शोषण आहे, पण बाकी त्यांचे ते वाचत नसल्यामुळे त्यांना कळत नाही, बरोबर आहे. आणि म्हणून इंग्रजाचा कायदा म्हणजे आयपीसी म्हणजे काय, इंडियन पिनल कोड. तर 1854 भारतात विश्वविद्यालयाची स्थापना केली. नंबर 2चं कारण लक्षात घ्या. तर पहिलं विश्वविद्यालय त्यांनी पूर्वीचं कलकत्ता, आता कोलकाता म्हणतात, बंगाल, बरोबर आहे की त्या कोलकात्याला म्हणतात. दुसरं विश्वविद्यालय पूर्वीचं मद्रास आणि आताचं त्या चेन्नई म्हणतात. आणि तिसरे विश्वविद्यालय पूर्वी बॉम्बे म्हणायचे, आता त्याचं विस्तार केला आणि काय म्हणतात, नामांतर करून मुंबई, बरोबर आहे. शिवसेना भाजपच्या काळात ते मुंबई केलं. पूर्वी बॉम्बे म्हणायचे, कुठं झालं, बॉम्बे टू गोवा ऐकल्यास आपण. तर असं स्तंभ केले आणि ज्याला आता मुंबई म्हणतात. इंग्रजांनी भारताच्या पूर्व, पश्चिमेला, दक्षिणेला म्हणजेच तिन्ही दिशेला विश्वविद्यालयाची स्थापना केली. आणि युरोशियन ब्राह्मणाने काय झालं, तळपायच्या मस्तकाला गेली. काय गेली की गेली हजारो वर्षे युरोशियन ब्राह्मणाने या देशातील मूळ निवासी शूद्राला म्हणजेच एससी एसटी ओबीसी त्या बहुजन समाजाला ते शिक्षण ज्ञान देऊ इच्छित नव्हते. त्यांनी सर्वांना बंदी आणली होती. आणि हे इंग्रजांनी काय केलं, त्यांना की विश्वाचे ज्ञान देऊ लागले आणि मूळ निवासी बहुजन समाज शिकू नये म्हणून या धर्मग्रंथाच्या माध्यमातून बंदी घातली. आणि हे इंग्रज त्यांना विश्वाचे ज्ञान देऊ लागले. मग आमचे म्हणजे ब्राह्मणाचे कल्याण होण्याऐवजी सत्यानाश होईल ही त्यांना धडकी भरली, धसकी बसली. आणि म्हणून इंग्रजांना हाकलल्याच पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या आंदोलनाखाली फक्त आपल्या बहुजन समाजाचा वापर करून घेतला. आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 ला जो ठराव पास केला, आणि तो ठराव आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा ठराव नव्हता, तर तो सत्ता हस्तांतरणाचा ठराव होता. हे आजही आपल्या देशातील 78वा हे केला, आता 1900 वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आजच्या तारखेला. हे आजही आपल्या देशातल्या लोकांना कळालेलं नाही, त्याच्या डोक्यावरूनच. कारण मी वारंवार सांगतोय की देशातील लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, प्रचार माध्यम, मीडिया, विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका. ही त्यांच्या अंडरमध्ये, आपल्याकडे काहीही नाही. आता फक्त आपला हा सोशल मीडिया आहे आणि याच्यामुळं कळतंय काय खरं आणि खोटं काय. तर आपल्याला पूर्वी काही कळत नव्हतं. मग आठवतं असं बघा तुम्ही, जरा 15-20 वर्ष, 40-45 वर्षापूर्वी जर कोणी एक कार्यक्रम असेल ज्या गावात माणूस तो जाईल तेव्हा त्याला कळत होतं की हे आहे म्हणून. कारण एवढंच पूर्वीचे फार दिवस म्हणजे आपला जेवढा मनाचा विकास नव्हता. आज हजारो रोजचे विज्ञानाच्या शिक्षणाच्या बळावर सायंटिस्ट, शास्त्रज्ञ शोध लावत आहेत. आणि म्हणून ही केवळ शिक्षणामुळे, विज्ञानामुळं आणि संविधानामुळे आपल्या देशाची प्रगती होत आहे. आणि हे त्यांना प्रगतीपासून रोखण्याचं काम हे षडयंत्र करत आहेत. आणि म्हणून आजही आतापर्यंत जे झालं ते झालं. विचार करा, मी स्वातंत्र्य बघा कोणाला मिळालं, मग आज सुखी कोण आहे, आपल्या देशाचा मालक, ज्याला आपण एससी एसटी ओबीसी हे मूळ निवासी आहेत, हा समाज आजही दुखी आहे. बघा, शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो तरी त्याचं कर्ज फेडत नाही म्हणून आत्महत्या करतो. एक उदाहरण सांगतो बा, धीरूभाईजी अंबाजी नाव ऐकलं असेल, त्याचा बाप पेट्रोल पंपावर काम करत होता.
आणि त्याच्या मुलानं त्या बायकासाठी किती कोटीचं हेलिकॉप्टर भेट दिलं. आपण रात्रंदिवस शेतकरी कष्ट करतो, तो त्याच्या पत्नीला मनावर तसे कपडे घेऊ शकत नाही. हे वास्तव आहे. पण हे आमच्या बुद्धीला पटत नाहीये, आम्ही शहानिशा करत नाहीत. म्हणून काळाची गरज आहे बांधवांनो. यापुढं म्हणजे हा आपला दिवस आपल्या भोजनासाठी खरा दिवस, जे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालवलेलं आंदोलन आहे. आणि ते आंदोलन आज आपल्या देशामध्ये भोजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ नावाचं संघटन आणि त्यांचे सहयोगी संघटन याच्यामध्ये सहभागी होऊन जे जुटत आहेत, अशा सर्व संघटने. आणि मी अजूनही सगळ्यांना विनंती करतो की आपले मतभेद केवळ संविधानाच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी आपले मतभेद बाजूला ठेवा. आपला धर्म, आपली जात बाजूला ठेवा. राहिला विषय जातीचा, जाती बघा आपल्या बुद्धीचा वापर करा. जाती ह्या जनावरांमध्ये असतात, झाडामध्ये असतात. मी वारंवार म्हणतोय काय, हा विचार प्रत्येकामध्ये गेला पाहिजे. मी प्रत्येकाच्या घरात जाऊ शकत नाही, पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आपली जबाबदारी आहे. आपण नको ते व्हिडिओ शेअर करत असतो, नको ते पाहत असतो. पण कमीत कमी बघा, मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो की रक्ताचा एकही थेंब न सांडता, जास्त महापुरुष सांगत नाही मी, हे एवढंच बघा की आपल्याला आजपर्यंत, तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहत बघा, पुस्तक जास्त किंमत नाहीये बघा. काय हे आपल्याला फक्त टिळक, आगरकर, गांधी, हडगेवार, नेहरू बघा, हे त्यांचे हे एवढे सांगितलंय. यांचं आंदोलन यांनी सुरू केलं. आंदोलन सांगितलं का, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी सुरुवात आंदोलन केली अगोदरून 1848 ला. पण यांचं सांगितलं नाही आम्हाला. यांचं सांगितलं ताकाला गेले गाडगाला पिलो यांनी. हा ह्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे मांडलेले आहेत. आणि म्हणून बघा, छत्रपती शाहूजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पिर्या रमास्वामी नायकर, जोगीनाथ मंडल आणि अण्णाभाऊ साठे, तुम्ही या इतकाच लोकांचा इतिहास वाचा. म्हणजे जास्त नसलं तेवढं जर सहन होत नसतं, एवढं जरी वाचलं ना, यात पुरावे मांडणी केलेली आहे. तर आपण जास्तीत जास्त, मी सांगतो की ओके, तू आपल्यावर अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर लोकांना कळेल खरं आणि खोटं. मी असं म्हणत नाही की मी सांगतो म्हणून तुम्ही ऐका आणि असंच करा. आपल्यामध्ये खरं काय खोटं काय बघा. लाईट केव्हा दिसते, बटन लावलं तर लाईट दिसेल, बटन बंद आहे लाईटच लागलं का म्हणायला. तशी आपल्याला हे वाचावं, हे घ्यावं लागेल पुस्तक, हे बघून बघावं लागेल, वाचावं लागेल, खरं खोटं बघावं लागेल, आणि त्यावेळेस कळलं. म्हणून बघा, तर हे आपल्या देशातील, ही आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची 2 आंदोलने होती. पण ह्या लोकांनी बदमाशी केली. आपल्याला एकच सांगितलं, आणि कदाचित खरं जर यांनी सांगितलं असतं, काय आजची परिस्थिती अशी झालेली असती, कल्पना करा. आणि म्हणून जास्त वेळ न घेता तर आपण इथं कमी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया. तर हा आजही आपण पाहिलं. आणि त्या बघा, सत्ता हस्तांतरणाच्या नावावर जे ठराव केला की त्या लोकांच्या सह्या होत्या, त्यावर 3 लोकांच्या सह्या होत्या. कोणत्या 3 लोकांच्या, की लॉर्ड माउंट बॅटन नंबर 1, 2 नंबर लेडी एडविन माउंट बॅटन आणि पंडित जवाहरलाल नेहरू. त्याला आपण काय म्हणतो, स्वातंत्र्य दिन. अजिबात नाही, हा स्वातंत्र्याचा दिन नाहीये. तर हा स्वातंत्र्य कोण झाले त्या, आता ठीक आहे तुम्हाला समजण्यासाठी, तर आपण पूर्वी डबल गुलाम करत होतो. गुलाम एक बघा, ब्राह्मण आधी, इंग्रज नंतर आले, ब्राह्मण अगोदर आले. ब्राह्मणांना आपल्याला धर्माच्या नावाखाली गुलाम केलं, नंतर इंग्रज आले, आपण पहिलेच गुलाम, त्याने आपलं गुलाम केलं का. ते गुलाम कोणाचे होते, इंग्रज आले, व्यापारी म्हणून आले, राजगती बनले, हाताळा पण होता झाला. तर मग डबल गुलाम झाले. म्हणजे आपण दोघांचे गुलाम, ब्राह्मणाचे आणि इंग्रजाचे. इंग्रजाचं लक्षात आलं, अरे तर पहिलेच गुलाम ब्राह्मणाचे आहेत, ह्यांना गुलाम करायची काय गरज. उलट त्यांनी शिक्षण सुरू केलं. आणि शिक्षण सुरू केल्यामुळं, या 3 कारणामुळं इंग्रजांनी या देशामध्ये आले. बहुजनाला, SC ST OBC यांना भारतीय स्वतंत्र भाषेमध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्वतंत्र माध्यमातून मिळाला. बरोबर आहे. तर त्यांनी आपल्या मूलनिवासी बहुजनाला महात्मा फुलेंना शाळा सुरू करा म्हणून मागणी केली. शाळा सुरू केली. नंतर 3 विश्वविद्यालय सुरू केले, सांगितलं तुम्हाला याच्या अगोदर मी. आणि नंदकुमार देवला इंग्रजांनी फाशी दिली. याच्यामुळे कळलं की आता आपलं काही खरं नाही. ही इतिहासातली आपली पहिली घटना आहे की यांना फाशी दिल्याची. यापूर्वी आपलं सगळं चरित्र चांगलं नाहीये. आपलं जर मागचं बघित काढलं यांनी तर सगळं नाही का धडा भरलेला आहे.
म्हणून यांना आपल्या देशातून हाकललं पाहिजे. कायच्या नावावर? दाखवलं पुढं स्वतंत्र देश स्वतंत्र करायचा आहे. तर खरा लाभ त्यांनी गेला, ते मुक्त झाले. म्हणून अण्णाभाऊ साठे काय म्हणजे बघा काय की आपल्या देशात खोटा इतिहास शिकवला जातोय, बरोबर आहे. केवळ 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला. 16 ऑगस्ट 1947 ला महान साहित्य सम्राट, कामगार नेते, लोकप्रबोधनकार, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात 20,000च्या वर लोक त्या मोर्चात सहभागी होते आणि त्यांची घोषणा होती, ये आजादी झुटी है, देश का जनती भुकी है. बघा आजचं वास्तव. त्या काळात अण्णाभाऊ साठेला त्यांना ओळखू आलं, पण आपल्या शिकलेला MA PhD केलेला संत्री मंत्री झाले हे गुलाम लोकांना आजही कळत नाही की आपण गुलाम, ही आजादी झुटी आहे. आणि म्हणून बांधवांनो बघा दुर्दैवाने सांगा असं वाटतं की दुःखाने सांगा वाटते की आजही आपले लोक बहुजन समाज या 15 ऑगस्ट हा सत्ताहस्त्र दिन आहे का स्वातंत्र्य दिन आहे याची समीक्षा करायला चिंतन करताना दिसत नाही. आज ती जागृती दिसते ते केवळ बामशेपुळे, हे कुणीही नाकारू शकत नाही. आणि ही लढाई आपण लवकरच स्वतंत्र जिंकणार हा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी कार्यक्रम कोणताही असो, महान ग्रंथ कमीत कमी आपण एवढं तर करू शकतो की हे बघा आज आपले लोक हजारो रुपये थुकण्यावर खर्च करतात, थुकण्यावर. तर आपण कमी कार्यक्रम कुठला असो म्हणतो. जर आता तर या सोशल मीडियामुळं बर्थडेचा तर एवढा होता आलाय काय, बर्थडे, सिस्टर डे, मदर डे, फादर डे. आता कमीत कमी आझादी डे तर करा. जर आपल्याला या बघा आजची किती परिस्थिती बिकट आहे. आपल्याला बघा इंग्रजांच्या काळामध्ये महात्मा फुले यांनी शिक्षण मिळवण्यासाठी अर्ज करून दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. त्या काळामध्ये इंग्रज बघा इंग्रजांच्या काळामध्ये संख्या वाढत आहे, आम्हाला तुम्ही मदत वाढवा म्हणून मागणी केली. शाळेत विद्यार्थी कोणी पाठवत नव्हतं अगोदर. जसं लोकांना महत्व कळायला लागलं संख्या वाढत गेली. आणि आज सरकार काय म्हणतंय, विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. म्हणजे ते पण काय खोटं बोल पण रेटून बोल, कारण मीडिया त्यांचा, सत्ता त्यांची. आपल्याला काय कळतंय, आपण का आपल्या समोर त्यांनी हजारो समस्या निर्माण केल्या. आता कुठली समस्या आहे ही दूर करायला गेलं दुसरी लगेच आपल्या पोकांनी हेच. मग ही समस्या आपण याच्यामध्ये गुंतून टाकली. आपल्याला एका बाजूला समस्या आणि दुसऱ्या बाजूला कर्मकांड, अंधविश्वास. याच्यामध्ये आपल्याला हाय काय वेळ करला. काही लोक आता हे षडयंत्र जाणीवपूर्वक षडयंत्र आहे. कोरोनाच्या नावावरती त्यांनी शाळा बंद केल्या, सगळं बंद केलं आणि घरात बसविला आणि मोबाईल दिले. आज मोबाईल लेकर पागल झाले सगळे. माझी विनंती आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की सगळ्या जास्तीत जास्त मुलांना, मी असं म्हणत नाही मोबाईल बघू नका, बघा, पण आपल्या ज्ञानाचे घ्या. काही चुकीचं बघू नका. माणसाचा हानिकारक होईल, असं काही नुकसान होईल, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आपण पाहिलं असतं ती घटना, किरकोळ कारणावरून, किरकोळ याच्यावरून, शिल्पी काढण्यावरून कोणी पडून मेले, कोणी काय कसे अपघात घडले. तर याचे फार दुष्परिणाम जवळजवळ मी तर म्हणतो की याचा फक्त 10% वापर आपल्या देशामध्ये होत असेल. 9% वापर हा चुकीचा होत आहे. म्हणून मोबाईल पासून आपण, मी तर म्हणतो की तुम्ही 90% पुस्तकं वाचा, 10%च मोबाईल बघा. क्रांती, परिवर्तन आणि क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. ही काळाची गरज आहे. जास्तीत जास्त जर आपण कोणी या चॅनलला, प्रकाशजी पंडित या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की सोशल मीडिया ही या जगातली सगळ्यात महान शक्ती आहे. आणि त्या शक्तीला जर आपल्याचा योग्य आपण वापर आणि उपयोग केला तर आपण त्याला गुलामीतून, निसर्गाचा नियम आहे परिवर्तन. पण परिवर्तन केवळ घरामध्ये बसून किंवा अगरबत्ती लावून, कर्मकांड करून, नवसं करून होत नाही. तर त्यासाठी जसा शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करतो, तेव्हा तो साऱ्या जगाला पोषितो. तो जगाचा पोशिंदा बळीराजा आहे. पण आज आपली दुःखाची बाब आहे, कदाचित आपल्या देशातल्या लोकांनी शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेली जास्त पुस्तकं नाही, कमी सांगतो कमीत कमी. आणि एका बाजूला बघा बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बदला जो घेतला रायगडच्या पायथ्याशी महाड या ठिकाणी मनुस्मृती जाळून, हे नातं आहे, लक्षात घ्या. हे साधं सुद्धा नातं नाहीये, आपल्याला जोडलेलं आहे. पण तुम्ही शत्रूच्या जाळ्यामध्ये भूलथापाला बळी पडू नका. तो मी वारंवार सांगतोय की ही परत तुम्हाला रिव्हिजन म्हणजे तुम्हाला स्मरण राहावं म्हणून सांगतोय
की आपल्याला स्वातंत्र्याच्या नावावर त्यांनी 78 वर्षे फसवत गेला, आपण फसत गेलो. पण माझी विनंती आहे, आता तरी जागे व्हा, आता तरी फसू नका. की तो स्वातंत्र्याचा दिन नाही, स्वातंत्र्य त्यांना मिळालं, ते आपल्या बघा देशाच्या सध्या सगळ्या सत्तेवर आहे. देशाचा पूर्ण मीडिया, न्यायपालिका, कार्यपालिका, विधेयका सगळं त्यांच्या अंडरमध्ये आहे. जर आपण स्वातंत्र्य मिळालं असतो तर काय आपल्या शेतकऱ्यांना आतमध्ये केल्या असत्या, बेरोजगारांनी आतमध्ये केल्या असत्या, कामगारांनी आतमध्ये केल्या असत्या. एखाद्या तरी पुजाऱ्यानं मला दक्षिणा भेटला नाही म्हणून कधी आतमध्ये केली? कोणी व्यापाऱ्यानं मावा खापा मला नाही का धंदा झाला नाही, एखादे व्यापारी की बाब एकही दिवस गाडगे बाबा शाळेत नाही गेलेले, त्यांनी सांगितलंय आपल्या देशाचे शत्रू भटजी, शेठजी, लाडजी. गाडगेबाबांनी सांगितलंय. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तिघही विदेशी आहेत. आणि तेच म्हणतात परशुराम 21 वेळा क्षत्रिय मारले, क्षत्रिय गर्भातले मारले, पण क्षत्रिय जिवंत ठेवलाच नाही. मग राहिले कोण? दोन, ब्राह्मण, वैश्य. बघा हे विदेशी शत्रू, त्यांना का देणे नाही. साधं बघा आपले कामगार, शेतकरी एवढं मन या जगात कोणाचंही मोठं नाही. किती जरी असलं तर बघा तुम्ही शेतकऱ्याला, तुम्ही त्यांच्यासाठी फक्त एक जर नाही का त्याच्या केलं ना, ते उपकार मानतो. देव म्हणून मला मी संकटात उपयोगी पडले म्हणतोय. एका शेतकऱ्याला तुम्ही मदत केली तर. पण शेतकरी एवढं म्हणून कोणाचाच बघा तो किती नका याच्यामध्ये संकटात असेल, किती असेल, पण तो आई बापासारखी आपल्या देशाची काळजी घेतो, देशाला जागतो. आणि त्या देशाच्या बघा त्या देशामध्ये आज बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळच्या भावी जास्त बोलत नाही. म्हणून तसं आपण शेतकऱ्याच्या व्यथा आज कुणी जाणून घ्यायला तयार नाही. शेतकरी आपला आत्महत्या करून जीवन संपित आहे. आणि याचं एकमेव कारण आहे की EVM, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. तुम्ही पाहत असा धुमाकूळ घातलाय बा, की ज्यांची संख्या कमी, आधी अगोदर सांगितलं की 3.5% लोक आहेत, ते एका साध्या सोसायटीचा मेंबर बनू शकत नाहीत. पण आज ती केंद्राची, राज्याची, देशाची सत्ता त्यांनी बैमानी करून EVMच्या मशीनमध्ये घोटाळा करून घेतलेली आहे. लक्षात घ्या, ते फ्रॉड किती त्यांनी, मतदार याद्या चुकीच्या आहेत, जे ना ते जिथं कुणी राहतच नाही सगळं त्यांना नंग केलेलं आहे. पण आता नाही का ती गरज आता आपली आहे, आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. बघा आई स्वयंपाक करते, पण स्वयंपाक करताना चटके किती बसतात आई, ती आईला माहिती असतं भाकरीसाठी. आपल्याला एखाद्या वेळेस जर कधी चुकून भाकर जर नाही का करपलेली आली, आपण रागावतो मला अशीच तशी दिली म्हणून, पण त्या आईला त्याच्या वेदना माहीत असतात. तसं आपल्याला जे संविधानानं सगळं काय दिलं होतं, पण आपल्याला त्याची ह्या लोकांनी शत्रू जाती धर्मामध्ये गुंतवून टाकलं आणि तिरस्कार भरला बाबासाहेबाबद्दल. पण आता तुम्हाला संविधान बघा, संविधानही वाचा, मनुस्मृती वाचा, गुलामगिरी वाचा, शेतकऱ्याचा आसूर वाचा. आपशत्रू मी कोण आहे सांगायची गरज नाही. तुम्हाला तो ऑटोमॅटिक तुम्ही स्वतःहून म्हणता की हा शत्रू पंडित सांगत होता ते बरोबर होतं का, ते तुम्ही स्वतःच्या बुद्धीला विचारायचं. मला विचारायची सांगायची काही अपेक्षा नाही. पण मला जेवढं माहिती आहे तो मी, म्हणून संत नामदेव महाराज म्हणले, नाचो कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदेव लावूया जागी. तो ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्यापासून जेवढं काही मला माझ्या वाचण्यामध्ये आलेलं आहे, पुरावे आहेत, आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपणही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला समाज, ही संधी आहे, आपला समाज जागृत करावा आणि या युरोशियन गुलामगिरीतून मुक्त होऊन अगोदर बघा तुम्ही फक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटवा, बाकी आंदोलन करायची गरज नाही. जे आपल्या वाट्याला काही जे 10-15 वर्ष आले तर दारिद्र्याचे, ते आपण परत नाही का, आपण या महापुरुषाच्या विचारधारेची जर आपण विचारणा आज डोक्यात घेऊन वागलो तर आपल्या देशातून आपण आज जे नाही का बांबस्फोटाचा धूर निघत होता किंवा लाशीचा धूर निघत होता, तर आपण सोन्याचा धूर काढू शकतो. पण गरज आहे मतभेद सोडून एकत्र येण्याची. जास्त वेळ नाही करता या ठिकाणी थांबतो. जय मोहनवाशी.